स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचं आयोजन। मोहाने येथे तालुकास्तरीय निमंत्रित संघाची खुला पुरुष गट कबड्डी स्पर्धा संपन्न। म्हसाळ्यात महायुतीचा धर्म पाळणार, सुनील तटकरेंना विजयी करणार तालुका शिवसेनेचा निर्धार। दापोलीमध्ये तालुकास्तरीय योग स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सविस्तर वृत्त। विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। सालाबादप्रमाणे यंदा देखील नववर्षाच्या स्वागतासाठी 9 एप्रिल 2024 रोजी शोभायात्रा काढायची असल्याने या शोभायात्रेचं नियोजन करण्यासाठी पाथरजाई मंदिरमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता देवी पाथरजाई मंदिर येथे आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी या बैठकीला बिपिनदादा पाटणे, नरेश इदाते, पराग चिखले, सोलकर बुवा, अंजली गिल्डा, अश्विनी वडके, दीप्ती तोडकरी उपस्थित होते। हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या शोभायात्रेत बहुसंख्य हिंदू बंधू भगिनींनी पारंपरिक वेशात सहभागी व्हायचं आहे। यामध्ये चित्ररथाचाही समावेश असणार आहे। गुढीपाडव्याला सर्व हिंदू बांधवांनी आपल्या घरावर भगवे झेंडे तसेच घरासमोर रांगोळ्या काढाव्यात। शक्य झाल्यास ज्यावेळी शोभायात्रा आपल्या दारावरून जाईल त्यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करावी। सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शोभायात्रेची सुरुवात होईल। या शोभायात्रेत कर्मवीर पद्मश्री दादासाहेब इदाते सहभागी होणार आहेत। तसेच सर्व व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने बंद ठेवून शोभायात्रेत सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी ही विनंती। खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रघुवीर मानाई काळकाई क्रीडा मंडळ मोहाने या मंडळाच्या वतीने नुकतेच तालुकास्तरीय निमंत्रित पुरुष गट कबड्डी स्पर्धा मोहाने येथे संपन्न झाली। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला। स्पर्धेचं विजेतेपद श्रीकृष्ण फायटर भडगाव यांनी मिळवलं। या संघाला रोख रुपये 5001 आणि आकर्षक चषक, तर उपविजेता ठरलेला झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली या संघाला रोख रुपये 4001 आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं। तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे या संघाला रोख रुपये 3001 आणि आकर्षक चषक, तर चतुर्थ क्रमांक प्राप्त अष्टविनायक क्रीडा मंडळ तिसंगी या संघाला रोख रुपये 2001 आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईबद्दल झोलाई युवा प्रतिष्ठानचा दीपेश यादव, तर उत्कृष्ट पकड श्रीकृष्ण फायटर्स भडगावचा ओंकार पार्टे यांना वैयक्तिक चषक देऊन गौरवण्यात आलं। या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक सुजित फागे, पंचप्रमुख दाजी राजगुरू, प्रो कबड्डीचे पंच विलास बेंद्रे, पांडुरंग विटमल, मधुकर शिंदे, स्वप्नील बैकर, गणेश सानप, राजेश भागडे यांनी काम पाहिलं। स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आणि सभासदांसह खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश पप्पूशेठ चिकणे, तालुका सचिव रवींद्र बैकर, उपाध्यक्ष आनंद उर्फ भाई हांबीर, कार्यकारिणी सदस्य स्वप्नील सैतवडेकर, उल्हास शेलार, सुनील उर्फ बुवा शिंदे, तुषार सापटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेशराव भोसले, उपाध्यक्ष सुभाष आंबेडे, सहसचिव शरद भोसले, सल्लागार दीपक यादव, दिलीप कारेकर, कार्यकारिणी सदस्य महेश मर्चंडे, महिला सदस्य प्रतिनिधी तेजा बैकर, संपदा गुजराती यांचं सहकार्य लाभलं। उत्तम प्रकारे नियोजन आणि आयोजन करून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल रघुवीर मानाई काळकाई क्रीडा मंडळ यांना खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देऊन या स्पर्धेची सांगता करण्यात आली।
श्री खेमनाथ हौशी मित्रमंडळ सह टच ग्रुप सुशेरी नंबर 2 तालुका खेड यांच्यातर्फे वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली। तरी या महापूजेला संगीत भजनांचा डबल बारी जंगी सामना पाहायला मिळणार आहे। मंगळवारी 9 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता संगीत भजनाचा डबल बारी जंगी सामना सर्वांना अनुभवायला मिळणार आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन श्री खेमनाथ हौशी मित्रमंडळ सह टच ग्रुप सुशेरी नंबर 2 तालुका खेड यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या शिकवणीनुसार आणि श्री हरिमंदिर बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बालोपासना सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत सदर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। संध्याकाळी 6 ते 7 बालोपासना आणि कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होईल। खेडमधील सोनाराळी येथील विठ्ठल मंदिरामध्ये सिद्धकला भजन मंडळातर्फे याचं आयोजन करण्यात आलं असून या बालोपासना सप्ताहाला सर्वांनी प्रतिसाद दर्शवावा असं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांचं पालन करत महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचं झोकून काम करू असा निर्धार म्हसाळा तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भरत गोगावले यांच्या उपस्थितीत केला। म्हसाळा तालुका शिवसेनेची नियोजित बैठक महाड पोलादपूरचे आमदार आणि शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आज संध्याकाळी पार पडली। यावेळी भरत गोगावले उपस्थित होते। युतीचा धर्म पाळणे म्हसाळा तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला आहे। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचं झोकून काम करणार असल्याचं तालुका प्रमुख प्रसाद बोले यांनी यावेळी सांगितलं। सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सहजीवन प्रायमरी स्कूल खेडच्या 25 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे। त्यामध्ये आरव रवींद्र पिंपळकर पहिला सिल्वर मेडल, दुसरे गायत्री निलेश अडागळे सिल्वर मेडल, कार्तिकी अमोल पदुमले ब्रॉन्झ मेडल, कस्तुरी किशोर केसरकर ब्रॉन्झ मेडल, आराध्या अतुल कदम ब्रॉन्झ मेडल। या परीक्षेत प्राप्त केलेलं यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे। तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेच्या क्षेत्रात कठोर परिश्रमानं यश संपादन करून शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे। सहजीवन प्रशाला चेअरमन राजेश बुटाला आणि प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी यांनी भरभरून कौतुक केलंय। राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2024 अखेर ठेवी 31 कोटी आणि कर्ज वाटप 27 कोटी केलं असून गतवर्षी एकत्रित व्यवसाय 61 कोटी इतका झाला आहे। त्यामध्ये पतसंस्थेला 38.50 लाखाचा नफा झाला। पुढील वर्षी संस्थेचा 40 कोटी ठेवी करण्याचा मानस असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। संस्थेच्या खेड, भरणे, दापोली, चिपळूण अशा 4 शाखा असून संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत आहे। ग्राहकांचा विश्वास जपत पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन, सभासद, ठेकेदार, हितचिंतक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, कर्मचारी वर्ग, पिगमी प्रतिनिधी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे कर्मचारी या सर्वांचा मी ऋणी आहे। सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचं अर्थचक्र गतिमान राहिलं, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आगामी वाटचालीमध्ये अशाच पद्धतीने सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो असं म्हणाले। शिमगा उत्सवानिमित्त खेडमध्ये प्रत्येक आळीमध्ये चित्ररथ काढण्यात येतो। कासाराळी महिला मंडळ आणि मित्र मंडळातर्फे देखील चित्ररथ काढण्यात आला। शबरीची उष्टी बोरे असा या चित्ररथाचा विषय होता। यामध्ये शबरीच्या भूमिकेमध्ये कासाराळीतील श्रीमती उज्ज्वला दांडेकर या 77 वर्ष महिलेने शबरीची भूमिका साकारली होती। त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांच्या चिकाटीला दाद देत श्री महाकाली महिला मंडळ तर्फे मंडळाच्या अध्यक्षा दीपाली कवळे यांनी त्यांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला। त्याचप्रमाणे आणि सोनाराळी मित्रमंडळातर्फेही त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर
संपन्न होणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मनसे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत। मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किर्लेदार यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पिण्याच्या पाण्याचे टँकर, फायर मशीन, फिरते शौचालय, कार्डियक ॲम्ब्युलन्स, व्हॅनिटी व्हॅन, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिंदुजा आणि सुश्रुषा रुग्णालयात काही बेड आरक्षित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। AICPE योग महाविद्यालय खेडच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून खुल्या गटातील महिलांच्या योग स्पर्धा रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी पद्मश्रद्धा हॉल, केळसकर नाका, दापोली येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या स्पर्धा 20 ते 40 आणि 40 वर्षावरील अशा 2 गटात घेण्यात आल्या। स्पर्धेची सुरुवात शिवप्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली। स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे योग अध्यापक गुरुवर्य श्री विश्वास फाटक, AICPE योग महाविद्यालयाचे संचालक योग तज्ञ श्री विश्वेश चिखले तसेच योग विद्याधाम खेडच्या अध्यापिका सुनीता माधव जोशी उपस्थित होत्या। वरील स्पर्धेचं परीक्षण अक्षता अशोक साळवी दापोली, सानवी समीर चव्हाण रत्नागिरी, एकता मंगेश सकपाळ खेड यांनी केलं। स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: लहान गट सौ रिया रुपेश सावंत, सौ मनीषा विजय कडव आणि उत्तेजनार्थ सौ प्रज्ञा गुरुप्रसाद भागवत, प्रभावती हिरामान ढुळे, सविता चंद्रकांत मोरे यांनी क्रमांक पटकावले। तर मोठ्या गटामध्ये पहिला भगवती गौतम पटेल, दुसरा निलिमा जयदीप बुटाला आणि उत्तेजनार्थ मानसी मनोहर हरावडे, रागिणी राजेंद्र रिसबुड, सायली सुजय मेहता यांनी क्रमांक पटकावले। समाजातील सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय। दापोली तालुक्यातील सातेरे जामगे मोहल्ला येथे इफ्तार पार्टी निमित्त दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम उपस्थित राहिलेले होते। तसेच पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांशी त्यांनी यावेळी संवाद साधला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती अण्णा कदम, अल्पसंख्याक तालुका प्रमुख श्री काशिम मालदार, सरपंच बानू हवा, सातेरे गावचे सरपंच राजेंद्र पेडणेकर, विलास कदम, उद्योजक शैलेश कदम आदी उपस्थित होते। भारतातील सोन्या चांदीच्या भावात सातत्यानं नवनवीन विक्रम होत आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदा सोन्यानं 71,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे। चांदीच्या वाढीनंतर भाव 81,000 रुपयांच्या वर दिसतोय। सोने MCX वर 71,057 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे। सोन्यामध्ये आज 400 रुपयाहून अधिकची वाढ झाली। चांदीचा भाव 81,000च्या पुढे गेला आहे। अक्षय तृतीयेचा सण 10 मे रोजी असून सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाल्यामुळे यावेळी सोन्या चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी होतील का याची चिंता व्यापाऱ्यांना आहे। खरं तर अक्षय तृतीयेचा सण भारतात खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी सोने, चांदी आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।